नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. भेंडवडच्या गट मांडणी आणि भाकिताने शेतकरी सुखावला. राजा कायम पण देशात आर्थिक अस्थिरतेचे ढग असल्याचे संकेत. बाजू भक्कम असल्याने आरआरसी कन्स्ट्रक्शनच्या बाजूने हायकोर्टात निकाल. सार्वजनिक बांधकाम विभागात आता टेंडर प्रक्रियेतून वगळू शकणार नाही. नऊ वर्षांनी लागले स्ट्रीट पोल, पण अद्याप लाईट्स मात्र लागले नाही. न्यू तापडिया नगरच्या लाईट्ससाठी निलेश देव यांनी दिला कंदील भेट. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातच नाही तर दाखले मिळवण्यासाठी देखील अकोलेकर त्रस्त. उन्हात लावाव्या लागतात रांगा आणि हाती मात्र दाखला मिळत नसल्याची ओरड. या दिवशी भुसावळ मार्गे रेल्वेने प्रवास टाळण्याची गरज. रेल्वेचा मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची होणार मोठी अडचण. आता सविस्तर बातम्या. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवड येथील 370 वर्षाची परंपरा लाभलेल्या घट मांडणीचे भाकीत सोमवारी पहाटे जाहीर करण्यात आले. यंदा पिकाची स्थिती चांगली असली तरी अतिवृष्टी, महापूर आणि रोगराईमुळे पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नासाडीची भीती वर्तवण्यात आली आहे. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकीत वर्तवले. यंदा घागरीवरील पुरी गायब आढळल्याने पृथ्वीवर मोठ्या संकटाचे संकेत देण्यात आले आहेत. शेतीबाबतचे मुख्य निष्कर्ष असे आहे की पिके भरपूर येतील, चारा आणि पाण्याची उपलब्धता चांगली राहील, शेतमालाला समाधानकारक भाव मिळतील. अतिवृष्टी आणि रोगराईमुळे पिकांची आतोनात नासाडी होईल, ज्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊन ती काही प्रमाणात कमकुवत होऊ शकते. ते पावसाळ्याच्या बाबतीत पहिला महिना जो आहे जून महिना हा कमी अधिक दाखवते. म्हणजे काही ठिकाणी पाऊस पडेल, काही ठिकाणी नाही पडणार, त्यामुळे सार्वत्रिक पेरणी होणार नाही. दुसऱ्या महिन्यात मात्र साधारण दाखवते, तर दुसऱ्या महिन्यात बऱ्याचशा ठिकाणी पेरणी होईल. आणि तिसऱ्या महिन्यात जो आहे तर चांगला पाऊस पडेल आणि चौथ्या महिन्यात सुद्धा चांगला पाऊस पडेल आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. तर काही ठिकाणी तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होतील आणि बरेचशा ठिकाणी काही पिकांची जे आहेत लवकर येणारी जे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा दाखवते आहे. रोगराईचं प्रमाण चांगल्या प्रकारे जास्त दाखवते आहे. राजकीय भाकितानुसार देशाच्या सत्तास्थानी असलेले नेतृत्व कायम राहील असे संकेत मिळाले आहेत. मात्र शत्रू राष्ट्रांकडून होणारा त्रास आणि नैसर्गिक आपत्तींमुळे देशाच्या संरक्षण खात्यावर मोठा ताण येणार आहे. आर्थिक आघाडीवरही मोठे चढउतार पाहायला मिळतील. राज्याच्या बाबतीत राजा तणावात राहील. राजा कायम आहे पण तणावात राहील, कारण आर्थिक परिस्थितीमुळे आणि जे जगातील ते युद्धाची परिस्थिती आहे त्यामुळे सुद्धा आपल्यावर परिणाम होणारच आहे. त्यामुळे सुद्धा राज्यावर तणाव राहील. पिकांचा विचार करता यावर्षी तूर, हरभरा आणि गहू या पिकांसाठी वातावरण अत्यंत पोषक राहील. कडधान्याचे उत्पादन चांगले झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच कापसाचे पीक यंदा समाधानकारक राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र अवकाळी पावसाचे सावट वर्षभर राहणार असल्याने काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याच्यात तुरीचं पीक, हरभऱ्याचं पीक, गव्हाचं पीक हे चांगले दाखवतात. कपाशीचं पीक पण चांगलं आहे. पुरी नसल्यामुळे थोडा जे महापूर होतील त्यामुळे नदीकाठच्या लोकांना महापुरामुळे असं पृथ्वीचं नुकसान होईल. ज्योतिष आणि पंचांगाला अंधश्रद्धा म्हणणाऱ्या टीकाकारांचा यावेळी खरपूस समाचार घेतला गेला. आम्ही कोणावरही आमची मते लादत नाही. ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी यातील सूचनांचा लाभ घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या चुकीच्या मंत्रतंत्रांचा आणि बुवाबाजीचा त्यांनी जाहीर निषेध केला. नसलं तर मी एक सांगू इच्छितो की नैसर्गिक आधार याले हे रात्रीतून घडामोडी जे होतात त्या घडामोडीवर आधारित असते. कारण जे धान्य ठेवलेले असतात ते धान्य कशा प्रकारे आपण काही हे म्हणतात मुंगी, किडे, माकुडे यांच्यावर हे आधारित आहे.
ठीक आहे, ते त्यांच्यावर जरी आधारित असलं तरी मी म्हणतो की आपल्याला बरेचसे संकेत असे मिळतात की कधी कधी पाऊस येण्याचा संकेत आहेत मुंग्या, बरोबर मुंग्या आपले अंडे जर सुरक्षित ठिकाणी नेत असतील तर 24 घंट्यात पाऊस येते, असे उदाहरण आहेत त्याचे. म्हणून निसर्ग अशा घडामोडी आहेत, याच्यावर विश्वास ठेवू नये. हे कसं काय? पुन्हा अजून एक आहे की एक पक्षी आहे, तो पक्षी पाऊस पडल्याशिवाय मधात अवकाळी पाऊस पडला तर तो कधीही आवाज देत नाही, पण जून महिन्यातच पाऊस झाला की तो पेरतेव्हा म्हणते. म्हणजे नैसर्गिक ह्या सूचनाच आहेत की नाही. म्हणून त्याच्यावर थोडाफार आपल्याला तर काहीतरी विश्वास ठेवाच लागेल ना. आणि सातत्यानं हे संपूर्ण वाकीदारावर हे थोटार नाही म्हणून आरोप करते. काय भूमिका आहे तुमची? त्यांचं कसं आहे की त्यांचं कार्यच ते आहे. त्यांचं जे कार्य आहे ते त्यांचं ते कार्य करतात, आमचं जे कार्य आहे ते आम्ही करतो. त्यांनी कितीही थोटान म्हटलं तरी देशातील हा जो देश आहे संस्कृती प्रधान देश आहे, वैदिक संस्कृती प्रधान देश आहे. यामुळे कितीही त्यांनी केले तर वैदिक संस्कृती किंवा सनातन धर्म निश्चित कायम राहणार आहे. हा कुठेही संपवण्याचा प्रयत्न केला तरी संपणार नाहीये. काही शास्त्रीय आधार नाही म्हणतात तुमच्या विभागात? ठीक आहे, त्यांच्या मते नसला तरी आमच्या मते आहे. सध्या आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या गावी आहे आणि इथली जी भविष्यवाणी असते शेतीच्या बाबतीत ही अतिशय तंतोतंत ठरते असं शेतकऱ्यांच्या येथील संपूर्ण मत असते. आणि तेवढ्याकरता येथील जे सगळे शेतकरी आहेत त्या परिसरातील आजूबाजूचे सगळे शेतकरी इथं या भविष्यवाणी करता इथे जमा होत राहतात. चंद्रभान महाराज यांचं वंशज असून हे मागच्या जवळजवळ 350 ते 400 वर्षापासून ही भविष्यवाणी करत असतात. या भविष्यवाणीमध्ये संपूर्ण देशाची, राज्याची आणि शेतीची जी भाकीत असतात ती सांगितल्या जातात. त्यानुसार यावेळेस थोडासा जो अवकाळी पाऊस असतो तो जास्त राहील असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर काही पिकं जी आहेत ती मोगममध्ये राहतील. चांगल्या प्रकारचं पीक जे सांगितलं गेलेलं आहे ते सोयाबीन आणि सुरुवातीचं पीक. सुरुवातीला पावसाळा सुद्धा थोडासा कमी जास्त लहरीपणा त्याचा राहणार आहे. मात्र इतकं सगळं असल्यानंतर सुद्धा राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की राजा हा कायम आहे. त्यानुसार संपूर्ण हे परिसरातील जे गणित आहे ती ठरवल्या जात असतात. शेतकरी इथे उत्साही दिसत आहे आणि तो आपल्या पुढच्या तयारीसाठी लागलेला आहे. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा. शासकीय निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांना अपात्र ठरवताना वापरल्या जाणाऱ्या पूर्व उल्लंघन या संकल्पनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पत्राच्या आधारे कंत्राटदाराला शासकीय निविदेतून अपात्र ठरवणे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. RRC कन्स्ट्रक्शनच्या एका प्रकरणात हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. अकोला येथील राजराजेश्वर कन्स्ट्रक्शन या संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वनभवन इमारत बांधकामाच्या निविदेत सहभाग घेतला होता. मात्र एका महानगरपालिकेने दिलेल्या पत्राचा आधार घेत या संस्थेने पूर्वीच्या कामात त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवून इंटिग्रिटी पॅक्टच्या उल्लंघनाखाली त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. न्यायालयाचा युक्तिवाद आणि निर्णय या प्रकरणावर सुनावणी दरम्यान महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे समोर आले. राजराजेश्वर कन्स्ट्रक्शनने पूर्व उल्लंघनाची माहिती लपवली असून महानगरपालिकेच्या पत्राच्या आधारे केलेली अपात्रता योग्य आहे असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता. पण महानगरपालिका ही शासकीय विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम नसून ती एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे तिने दिलेल्या पत्रावर आधारित अपात्रता ग्राह्य धरता येणार नाही असा मुद्दा राजराजेश्वर कन्स्ट्रक्शन मार्फत मांडला गेला. तो ग्राह्य धरण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला. इंटिग्रिटी पॅक्टनुसार पूर्व उल्लंघन हे केवळ शासकीय विभाग किंवा सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित कामाबाबतच लागू होऊ शकते. महानगरपालिकेच्या कामांमधील कथित त्रुटी या संज्ञेत मोडत नाहीत. या निकालानंतर आता भविष्यातील निविदांवर परिणाम नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून स्पष्ट केले की संबंधित महानगरपालिकेच्या शिफारसीनुसार राजराजेश्वर कन्स्ट्रक्शन संस्थेला काळ्या यादीत टाकले जाणार नाही किंवा भविष्यातील कोणत्याही निविदा प्रक्रियेपासून वंचित ठेवले जाणार नाही असेही बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय विभाग यांच्यातील फरक अधोरेखित झाला असून निविदा प्रक्रियेत पारदर्शकता व न्यायतेचा सिद्धांत पुन्हा प्रस्थापित झाला आहे. या प्रकरणात राजराजेश्वर कन्स्ट्रक्शनच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता कप्तान सर, ॲडव्होकेट धर्माधिकारी आणि ॲडव्होकेट गौरांग भाके यांनी बाजू मांडली. या निकालामुळे राज्यातील अनेक कंत्राटदारांना कायदेशीर संरक्षण आणि दिलासा मिळाला आहे.
अकोल्याच्या प्रभाग क्रमांक 3 मधील चोपडे लेआउट ते आपातापा रोड ते खरप परिसरात उभारण्यात आलेल्या शेकडो विद्युत पोलवर आजपर्यंत स्ट्रीट लाईट बसवण्यात आले नसल्यामुळे संतप्त नागरिकांच्या वतीने आज अकोला महानगरपालिकेच्या विद्युत विभागाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात आले. नागरिकांना अंधारात ठेवणाऱ्या प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून नगरसेवक निलेश देव यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता विद्युत यांना प्रतिकात्मक कंदील भेट देत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शासनाच्या विशेष अर्थसहाय्य योजना 2017 ते 2018 अंतर्गत या परिसरात अंदाजे 145 विद्युत पोल व प्रमुख चौकांसाठी 25 अतिरिक्त पोल उभारण्यात आले. मात्र इतका मोठा खर्च करूनही त्या पोलवर स्ट्रीट लाईट बसवण्याची साधी कार्यवाहीही महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही. परिणामी हे पोल सध्या केवळ शोभेची वस्तू ठरले असून संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला आहे. या अंधारामुळे नागरिकांमध्ये अपघात, चोरी व असुरक्षिततेची भीती वाढली असून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आज नागरिकांनी थेट विद्युत विभागात धडक देत कार्यकारी अभियंता यांना कंदील भेट देऊन ज्या शहराला प्रकाश द्यायची जबाबदारी आहे त्या विभागालाच आता कंदील दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा देव यांनी दिला. आज आम्ही अमोल डोईपुडे जे विद्युत विभागाचे इंजिनियर आहेत, शाखा कार्यकारी अभियंता यांना आम्ही आज एक कंदील भेट दिली. साधारण 2018मध्ये न्यू तापणनगरच्या हद्दवाढच्या भागात लाईट सँक्शन झाले होते, लाईट पोलसह सँक्शन झाले होते. पण आज परिस्थिती अशी आहे, तिथे पोल उभे झाले आहेत, पण 9 वर्ष झाले अजून अद्याप दिवे लागले नाही आहेत. 9 वर्ष पोलाला 9 वर्ष लाईटाला अशी परिस्थिती झालेली आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही आज कंदील भेट दिलेली आहे. 2 महिन्यात जर का त्यांनी याच्यावर निर्णय घेतल्यास त्यांची लाईट फोडायची पण ताकद वंचित बहुजन आघाडीत आहे. त्यांनी या लाईटाकडे, या कंदिलाकडे पाहून लाईट लवकर लावे, नाही तर लाईट फोडण्यात येईल. जन्ममृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महापालिकेने टिळक रोडवर भरतिया रुग्णालयाच्या आवारात नागरी सुविधा केंद्र सुरू केले आहे. परंतु या ठिकाणी कामे लवकर होत नसल्याने उन्हातान्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. जन्ममृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. त्यामुळे संबंधितांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे हे सुविधा की असुविधा केंद्र आहे असा प्रश्न आहे. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. लोकांना जन्ममृत्यू प्रमाणपत्र विविध कामांसाठी आवश्यक असते, त्यामुळे ते तातडीने उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा असते. मात्र सध्या विविध कारणांमुळे होत असलेला विलंब दूर व्हावा अशी नागरिक अपेक्षा व्यक्त करीत आहेत. महापालिका प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यवस्था करावी, तसेच संबंधितांना प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. महत्त्वाच्या डॉक्युमेंटसाठी खोळंबा होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी संबंधितांची अपेक्षा आहे. तसेच कनेक्टिव्हिटी नसेल तर वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. विविध प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रासले आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पारस गायगाव अकोला दरम्यान अप अँड डाऊन दोन्ही मार्गावर ऑटोमॅटिक लॉक सेक्शन कामाच्या संबंधात नॉन इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे 23 एप्रिल रोजी प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून यात भुसावळ ते वर्धा मेमूसह अन्य गाड्यांचा समावेश आहे. रेल्वे मार्गांची नियमित देखभाल, दुरुस्तीसह अन्य कामांसाठी अनेकदा मेगा ब्लॉक असतो. जानेवारी महिन्यात भुसावळ विभागांतर्गत गाड्या रेल्वे मार्गावर पायाभूत सुविधांच्या कामासाठी मेगा ट्रॅफिक ब्लॉक करण्यात आला. आता एप्रिल महिन्यात काही गाड्यांचे नियमन होणार आहे. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. विशेष ब्लॉकमुळे गुरुवारी काही गाड्या रद्द आहेत. यात गाडी क्रमांक 11 भुसावळ ते वर्धा मेमू, गाडी क्रमांक 6110-2 बडनेरा ते भुसावळ मेमू, गाडी क्रमांक 61-101 भुसावळ बडनेरा मेमू, गाडी क्रमांक 19-19-1-22 वर्धा ते भुसावळ मेमू यांचा समावेश आहे. विशेष ब्लॉकमुळे गुरुवारी पुढील एक्सप्रेसचे नियमन होणार आहे. यात गाडी क्रमांक 20-8-20 ओखापुरी एक्सप्रेस शेगाव ते श्री क्षेत्र नागझरी दरम्यान 2 तास 25 मिनिटे नियमन करण्यात येईल. गाडी क्रमांक 11-040 गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान 2 तास 20 मिनिटे नियमन करण्यात येईल. गाडी क्रमांक 12-48-5 हजूब साहिब नांदेड श्री गंगा नगर एक्सप्रेस काटेपूर्णा ते शेगाव दरम्यान 2 तास नियमन करण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे झोन अधिकारी हे पोलीस बंदोबस्त मिळून देखील कारवाई टाळत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. पश्चिम झोन अधिकाऱ्याला तळमजला आणि 3 वरच्या मजल्याचे अतिक्रमण काढायचे होते, पण कुठे माशी शिंकली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अकोला शहरात विनापरवाना अनेक बांधकाम आहे, असे हे विनापरवाना बांधकाम वाशिम बायपास चौकात आहे. या ठिकाणी जे पोलीस दिसत आहे ते महापालिकेने विनंती केल्यानंतर उपस्थित झाले आहे. पण या ठिकाणी झोन अधिकारी गजानन घोंगे हे मात्र कारवाई करताना टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. साबिरुद्दीन सलाउद्दीन कुरेशी यांचे हे अवैध बांधकाम असून त्यांची लेखी तक्रार मोहम्मद अशरफ कुरेशी यांनी दिली होती. त्या तक्रारीची महापालिकेने चौकशी करत तळमजला आणि वरचे 3 मजले अवैध असल्याचे महापालिकेने अधोरेखित केले आहे. त्यानंतर महापालिकेने हे बांधकाम पाडण्यासाठी 2 एप्रिल रोजी अकोला पोलिसांना बांधकाम पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागितला. तसा पोलीस बंदोबस्त 9 एप्रिल रोजी प्राप्त झाला. पण कुठे माशी शिंकली आणि अवैध बांधकाम मात्र जैसे थे राहिले. झोन अधिकाऱ्यांनी ही कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात असून नेमके कोणाचे हात ओले झाले अशी विचारणा आता होत आहे. आज हम आयुक्त साहब के पास में आए थे. इससे पहले पिछले 8 महीने से वाशिम बाईपास में एक अवैध बांधकाम है और मेन रोड पर मल्टी फ्लोर कंस्ट्रक्शन किया. उसके अलावा रोड पर भी वो अवैध बांधकाम है और इसकी कंप्लेंट हम जब से बांधकाम है तब से कर रहे. उसके बाद में वो बांधकाम हो भी गया. महानगर पालिका भी अपनी नोटिस वगैरह दी उनको और हमारे 8 महीने के एग्जीक्यूशन के बाद में बीते 9/4/2026 को महानगर पालिका का पूरा दस्ता पुलिस बंदोबस्त भी लिया गया. उसके साथ में वहां पहुंचा और वो अवैध बांधकाम डिमोलिश करने के बजाय इन लोगों ने क्या किया कि उसको और 1 दिन का टाइम दिया. ऐसा वहां पर पता चला. वहां पर कुछ क्रिमिनल टाइप के नगर सेवक भी वहां पहुंचे थे और वो एक्चुअली वो जो जगह है वहां पर भी जिसको बोलेंगे अवैध गतिविधियां चलती है. और बाजू में स्मोकिंग जोन है, वहां पर गांजा और वहां पर वो एमडी वगैरह ड्रग बिक रही है वहां पर. अब वो ओवरऑल चलो वो पुलिस का मामला है. पुलिस ने ये डेमोलिशन की कार्रवाई के लिए अपना बंदोबस्त भी दिया. पुलिस ने पूरा कोऑपरेट किया. लेकिन माननीय जोन अधिकारी साहब है घोंगे साहब करके वहां के, उनका कुछ कार्रवाई करने का मूड ही नहीं दिख रहा. उस दिन भी गए. हमारा इतना इनिशिएट करने के बाद में 8 महीने की पूरी जद्दोजहद जिसमें कमिश्नर साहब ने बार बार उनको फोन लगाए. उसके बाद में 9 तारीख को गए और उसके बाद में फिर अभी वो डिमोलिशन की कोई कार्रवाई आगे बढ़ा नहीं रहे. आज हम कमिश्नर साहब को मिले तो मुझे अब तक तो ऐसा लग रहा था कि कमिश्नर के साहब के बोलने के बाद में भी वो जो जोन अधिकारी है वो कार्रवाई करने के लिए इच्छुक नहीं है. वो किसी तरह से दबाव ले ही नहीं रहे कमिश्नर साहब के बोलने का. आज कमिश्नर साहब को मिला तो मेरे को ऐसा लग रहा है कि ये जो पूरा का पूरा कारोबार है ये कारोबारी पूरा भ्रष्टाचारी कारोबार दिख रहा. कमिश्नर साहब का भी बोलना है कि ठीक है ना करेंगे ना. वो जिस टाइप से बता रहे हैं उनको मैंने यहाँ तक बोला कि जब आपका सबऑर्डिनेट अधिकारी आपके बोलने से अगर नहीं सुन रहा और इस तरह का वो बाकायदा उस दिन उसको रिलीफ दिए. वो क्रिमिनल टाइप के जो कॉर्पोरेट्स है वो वहाँ पहुंचे, उनके बोलने पर वो पूरा का पूरा दबा और कार्रवाई रोक दिए. तो मेरी आपके माध्यम से आपके प्रेस के माध्यम से यही रिक्वेस्ट है कि इसका संज्ञान अधिकारियों ने लेना चाहिए और वरिष्ठों तक मेरी आवाज पहुंचना चाहिए. चार्टर्ड अकॅडमीद्वारे मागील शनिवारी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्समध्ये करिअरची निवड कशी करावी या विषयावर एका भव्य सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षेनंतर करिअर निवडीबाबत संभ्रमात असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना योग्य दिशा दाखवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या सीए सपना भिरड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की कॉमर्स क्षेत्रात अनेक करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांनी प्रामुख्याने सीए, सीएस आणि एसीसीए यांसोबतच कॉमर्स क्षेत्रात वाढणाऱ्या नोकरींच्या संधीबद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून प्राध्यापक प्रकाश डवले सर यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्राध्यापक डवले यांनी कॉमर्स क्षेत्रात महत्त्व समजावून सांगताना विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी नमूद केले की अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशेने आपले करिअर घडवण्यास मोठी मदत मिळते. या सेमिनारमध्ये चार्टर्ड अकॅडमीचे सहयोगी ॲडव्होकेट अनिकेत शुक्ला सर यांनी सीएस आणि एसीसीए बद्दल माहिती दिली आणि भविष्यातील या कोर्सेसचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थी आपली आवड आणि क्षमता ओळखून कॉमर्स क्षेत्रात एक यशस्वी करिअर घडवू शकतो. आई एम सी सपना भिरड, फाउंडर ऑफ चार्टर्ड अकेडमी. रिसेंटली हमारी एकेडमी ने करियर गाइडेंस सेमिनार आयोजन किया था जिसमें हमें बहुत अच्छा रिस्पांस मिला सभी पेरेंट्स और स्टूडेंट्स से. इस सेमिनार में हमने यह बताया था कि 10th के बाद बेस्ट स्ट्रीम कैसे चूज करें और अगर आप कॉमर्स में अपना करियर बनाना चाहते हो तो कौन सी अपॉर्चुनिटीज आपके पास में है, जैसे कि सीए, सीएस और एसीसीए के बारे में जानकारी दी गई.
मैं सभी पेरेंट्स और स्टूडेंट्स से निवेदन करना चाहती हूँ कि अगर आप भी कंफ्यूज हो कि 10th के बाद अपना फ्यूचर किस स्ट्रीम में बनाए, तो आप हमारी फ्री करियर काउंसलिंग सर्विसेज के लिए अपॉइंटमेंट बुक कर सकते हो और हमारी एकेडमी विजिट कर सकते हो। थैंक यू। आई एम एडवोकेट अनिकेत शुक्ला, चार्टर्ड एकेडमी, ये जो एक नया हमने स्टार्टअप किया है, चार्टर्ड एकेडमी फॉर द कॉमर्स स्टूडेंट्स। कल बहुत अच्छी तरीके से करियर काउंसलिंग सेमिनार जो हमने अरेंज किया था, बहुत अच्छी तरीके से संपन्न हुआ। और सपना भिरड़ मैडम ने जो अभी क्लासेस स्टार्ट किए और इनका जो ग्रुप है मैडम का चार्टर्ड एकेडमी, ये पहले नाम देख लिया। आज यहाँ पर उपस्थित चार्टर्ड एकेडमी के डायरेक्टर्स सर और सपना मैडम, इन सभी ने मेरे को यहाँ पर बुलाया, इसलिए मैं आभार व्यक्त करता हूँ। अगर आपने कॉमर्स किया है तो मोस्टली आपको 11th-12th सीपीटी करनी ही चाहिए। कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरांचे सत्रही घेण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे विषय आणि करिअरशी संबंधित प्रश्न विचारले। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सीए सपना भिरड यांनी चार्टर्ड अकॅडमीबद्दल माहिती दिली। ज्या विद्यार्थी आणि पालकांना या सेमिनारला उपस्थित राहता आले नाही, त्यांच्यासाठी अकॅडमी स्पेशल फ्री करिअर समुपदेशन आयोजित करण्यात आले आहे। इच्छुक विद्यार्थी अपॉइंटमेंट बुक करून या संधीचा लाभ घेऊ शकतात। यासाठी चार्टर्ड अकॅडमी गौरक्षण रोड अकोला येथे 90 75 35 53 99 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर दीपिका बियाणी यांनी केले। या सेमिनारचा शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घेतला। उपस्थितांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले। वैद्यकीय क्षेत्रात आज अकोल्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे। रामदासपेठ येथील बाबा कॅन्सर सेंटर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ झाला आहे। गेल्या 65 वर्षांपासून व्यापार जगतात विश्वासाचे नाव राहिलेल्या अग्रवाल परिवाराने आता आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे। हे रुग्णालय केवळ अकोलाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम विदर्भातील कॅन्सर आणि रुग्णांसाठी आशेचा एक नवीन किरण घेऊन आले आहे। पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट। अकोल्यातील बिर्ला गेट नंबर 1 समोर रामदासपेठ येथे आरोग्य सेवेचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे। बाबा कॅन्सर केअर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी 19 एप्रिल रोजी अत्यंत दिमाखदार सोहळ्यात झाले। या रुग्णालयाची सर्वात मोठी शक्ती येथील तज्ञ डॉक्टर्स आहेत। डॉक्टर नवनीत कैलास अग्रवाल जे पश्चिम विदर्भातील एकमेव असे डॉक्टर आहेत, ज्यांच्याकडे कॅन्सर क्षेत्रात MD रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि DM मेडिकल ऑन्कोलॉजी अशी दुहेरी विशेष तज्ञ आहे। त्यांच्यासोबतच डॉक्टर हर्षिता नवनीत अग्रवाल, ज्या एक अनुभवी बालरोग आणि नवजात शिशु तज्ञ आहेत, ते आपल्या सेवा देत आहेत। पश्चिम विदर्भात पहिल्यांदाच स्कॅल्प कूलिंग मशीन हे असे तंत्रज्ञान आहे जे किमोथेरपी दरम्यान रुग्णांचे केस गळण्यापासून रोखण्यास मदत करेल। AI ब्रेस्ट स्क्रीनिंग म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाची अचूक आणि जलद तपासणी करणे शक्य होईल। रुग्णालयात किमोथेरपी, एनोथेरपी, टार्गेट थेरपी आणि हार्मोनल थेरपी सोबतच बोन मॅरो ॲस्पिरेशन, बायोप्सी आणि जेनेटिक कॅन्सर डायग्नोसिस यासारख्या जटिल सुविधा उपलब्ध आहेत। तसेच बालकांसाठी सुसज्ज असा नवजात शिशु विभागही तयार करण्यात आला आहे। स्वर्गीय ओमप्रकाशजी अग्रवाल आणि स्वर्गीय सौ विमलादेवीजी अग्रवाल या प्रेरणेतून सुरू झालेल्या या नवप्रयासाचा मुख्य उद्देश रुग्णांना महानगरासारखे उपचार त्यांच्या स्वतःच्या अकोला शहरातच उपलब्ध करून देणे। याप्रसंगी रामअवतार आर बन्सल, कैलास ओ अग्रवाल, कविता के अग्रवाल, डॉक्टर नवनीत कैलास अग्रवाल, डॉक्टर हर्षिता नवनीत अग्रवाल, डॉक्टर रितिका कैलास अग्रवाल, डॉक्टर राजेश्वरी कैलास अग्रवाल, अमन भरत गुप्ता, चिरंजीव हियांश नवनीत अग्रवाल यांच्यासह संपूर्ण परिवाराने उपस्थितांचे आभार मानले। नमस्कार, मेरा नाम डॉक्टर नवनीत कैलाश अग्रवाल है। मैं कैंसर रोग विशेषज्ञ हूँ। मेरे डिग्रीज MBBS, MD रेडिएशन ऑन्कोलॉजी और DM मेडिकल ऑन्कोलॉजी है। आपका स्वागत है बाबा कैंसर केयर एंड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में। यहाँ पर हर टाइप के कैंसर का इलाज होगा। सभी टाइप के कैंसर की कीमोथेरेपी, इम्यूनोथेरेपी, टारगेटेड थेरेपी, हार्मोनल थेरेपी, सभी प्रकार के कैंसर के इलाज होंगे। सभी प्रकार के कैंसर के डायग्नोसिस, उनके ट्रीटमेंट, हेरिडिटरी कैंसर्स और उनका इलाज सब होगा। यहाँ पर स्पेशलिटी इन सब के साथ में कैसी है कि जैसे आप समझते हैं कैंसर से जब भी लोग कैंसर का नाम सुनते हैं तो कीमोथेरेपी जहन में आता है और उससे बाल झड़ना ये सबसे कॉमन चीज़ है जो लोगों के दिमाग में आती है। तो इसका हमने एक सॉल्यूशन ढूंढा है
जो हमारे पास एकमात्र मशीन जो इस पश्चिम विदर्भ में है, स्काल्प पुलिंग मशीन, जैसे कि आप देख सकते हैं यहाँ पर, ये स्काल्प पुलिंग मशीन है। हमने एक डेमो के लिए यहाँ पर लगाया है। जैसे एक पेशेंट को इस तरीके से ये मशीन और उसमें ये इस टाइप का स्पेशल कैप उस पेशेंट को सिर पे लगता है। इससे बाल झड़ना बहुत ही कम हो जाते हैं और बहुत जैसे कि इसमें क्वालिटी ऑफ लाइफ बहुत अच्छा होता है। तो यह एकमात्र मशीन है पश्चिम विदर्भ में जो अवेलेबल है पेशेंट्स की सुविधाओं के लिए। उसी के साथ जैसे कि आप जानते हैं कि बहुत सी बार ऐसा होता है कि बहुत लेट कैंसर का पता चलता है लेडीज़ में, जैसे खास तौर पर ब्रेस्ट कैंसर बहुत कॉमन है। उसमें कई बार ऐसा होता है कि गांठ पता नहीं चलती लेकिन अंदर ही अंदर कैंसर होता है। तो उसको अगर हम जल्दी स्टेज पकड़ ले तो हमको बहुत अच्छे से उसका ट्रीटमेंट होकर के बहुत लंबी लाइफ हो सकती है। तो इसके लिए हमने एक मशीन लाई है स्पेशल, जैसे कि आप देख सकते हैं यहाँ पर। ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड थर्मल मैमोग्राफी मशीन है। इसमें कोई भी रेडिएशन नहीं होता है और ये कोई भी एज ग्रुप के लेडीज़ में कर सकते हैं। 18 साल से ऊपर की कोई भी महिलाएं इस सुविधा का लाभ ले सकती है। अपना जांच करवा करके बहुत ही जल्दी स्तर पर कैंसर को पकड़ के उसका बहुत अच्छे से इलाज हो सकता है। तो मैं आप सबका स्वागत करता हूं बाबा कैंसर केयर एंड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में। और यहां पर अगर आपके कोई भी आपको कैंसर से संबंधित जानकारी चाहिए, इलाज करना है, तो आप यहाँ पर प्लीज आइए। थैंक यू। कारंजा तालुक्यातील उंबडा बाजार परिसरात विनापरवाना वीट भट्ट्या सुरू आहेत. या वीट भट्ट्यातून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भट्ट्यांमध्ये कोळसा जाळल्यामुळे सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड सारखे घातक वायू मोठ्या प्रमाणात हवेत मिसळत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे विकार आणि त्वचा रोगांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. विशेष म्हणजे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर याचा अधिक परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या वीट भट्ट्यांकडे संबंधित विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात असून यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने तपासणी करून या वीट भट्ट्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र आता तरी कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात हरभरा खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्याचप्रमाणे नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा हरभरा वेळेवर खरेदी झाला पाहिजे. सर्व शासकीय खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध न झाल्यास आम्ही नाफेड कार्यालयात हरभरा आणून टाकू असा इशारा दिला आहे. सम्मान में युवा कांग्रेस मैदान में, किसानों के सम्मान में युवा कांग्रेस मैदान में, किसानों के सम्मान में युवा कांग्रेस मैदान में. जिल्ह्यात हरभरा खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. त्याचप्रमाणे नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांचा हरभरा सुद्धा वेळेत खरेदी झाला पाहिजे. सर्व शासकीय खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध न झाल्यास आम्ही नाफेड कार्यालयात हरभरा आणून टाकू असा इशारा दिला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतमाल अनावस्थेबाबत संताप व्यक्त केला. यावेळी अमरावती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, प्रदेश महासचिव नितेश वानखडे, दर्यापूर विधानसभा अध्यक्ष ऋग्वेद सरोदे, तालुका अध्यक्ष सागर देशमुख, चैतन गीते, राजेश देशमुख, निलेश मेश्राम, सय्यद सोहेल, जगदीश कांबे, सचिन मांडोकार, ऋषिकेश शेंगोकार, निशांत कोथडकर, धनराज बनसोड, योगेश वानखडे, रवी खिराडे, गौरव आठवले, रोशन वऱ्हाडे, हिमांशू अब्रुक उपस्थित होते. आज अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यांचा चना नाफेड आणि अन्य शासकीय केंद्रावर खरेदी करण्यासाठी बारदाना उपलब्ध नाही आहे. त्यामुळं त्यांचा तात्काळ चना खरेदी करण्यात यावा आणि बारदाना उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी आज आम्ही अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. तात्काळ त्यांचा चना खरेदी नाही झाला, बारदाना उपलब्ध नाही केला तर युवक काँग्रेसच्या वतीने येणाऱ्या आठवड्यात आम्ही शासकीय कार्यालयामध्येच तो चना आणून ओतू, याची जिल्हाधिकारी आणि शासनाने त्या संबंधित विभागांनी नोंद घ्यावी, ही आमची युवक काँग्रेसची मागणी आहे. बंटी बबलीने मालकाच्या घरी चोरी केली होती. मात्र गाडगेनगर पोलिसांनी यशस्वी तपास करून 12,30,000 रुपयांची रिकव्हरी केली आहे. घरकाम करणाऱ्यांवर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारकर्ता श्रवण पवन गट्टाणी यांनी 7 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान त्यांच्या घरात काम करणारी नोकर प्रवीण पंजाबराव पवार व त्यांची पत्नी पूनम प्रवीण पवार राहणार नांदुरका तालुका दर्यापूर यांनी 7 लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने चोरी केल्याबाबत तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपास सुरू असताना गाडगेनगर डीपी पथकाने आरोपी प्रवीण पंजाबराव पवार व त्यांची पत्नी पूनम पवार यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली। त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्यावर आरोपी पतीस अटक करून त्यांचा पीसीआर घेतला। पीसीआर दरम्यान खर्च करून राहिलेली रक्कम 6,35,000 रुपये, पिवळ्या धातूचे 36 ग्रॅमचे ब्रेसलेट किंमत अंदाजे 5,40,000, पिवळ्या धातूची 3 ग्रॅमची अंगठी किंमत 30,000 रुपये, 2 खडे अंदाजे 25,000 असा एकूण 12,30,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे, पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, पोलीस निरीक्षक विजया पंधरे, पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अमरावती येथे भारतीय नमो संघाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली। या परिषदेत संघटनेचे उद्देश, कामकाज आणि पुढील योजना याबाबत सविस्तर माहिती राष्ट्रीय अध्यक्ष मनुसिंग तोवर व ज्येष्ठ उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया यांनी ही माहिती दिली। भारतीय नमो संघ ही सामाजिक व राष्ट्रहितासाठी काम करणारी संघटना आहे। कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माण या तत्वांवर संघटना कार्यरत आहे। समाजातील गरीब, वंचित आणि गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवणे तसेच त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले। संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, युवक सशक्तीकरण, रोजगार आणि सामाजिक जनजागृती या क्षेत्रात संघटना सक्रिय आहे। महाराष्ट्र देशभर मोठ्या प्रमाणावर जनसेवा उपक्रम राबवण्याची तयारी सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित असून आत्मनिर्भर आणि सशक्त भारत घडवण्यासाठी काम करत आहे, असे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मनुसिंग तोवर यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेत दशरथ माठे, हेमंत कालिया, ज्येष्ठ समाजसेवक तथा उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया, महेश बन्सल आणि अंकित गुप्ता हे उपस्थित होते। तसेच संघटनेला नरेश बन्सल आणि चंद्रकुमार जाजोदिया यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याचेही सांगण्यात आले। शेवटी युवक आणि सामान्य नागरिकांनी या राष्ट्रसेवेच्या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले। संगठन भारतीय नमो संघ की ओर से बहुत बहुत अभिनंदन और स्वागत करता हूं। आप सभी के माध्यम से जन कल्याणकारी योजनाएं देश भर में पहुंचे, ऐसी आशा रखते हुए मैं आपको इस संगठन के बारे में कुछ ही शब्दों में बताना चाहूँगा कि यह संगठन सन 2010 में सक्रिय भारत के नाम से शुरू किया था और इसमें चूँकि मैं खुद आरएसएस से आता हूँ, एक स्वयंसेवक हूँ, हमारे संघ के काफ़ी लोग जो आज बड़े महत्वपूर्ण पदों पर भारतीय जनता पार्टी में हैं, शुरू किया था। उसके बाद 2016 में इसको रजिस्ट्रेशन मिला, प्रॉपर तरीके से कैसे सामाजिक संगठन के तौर पर शुरुआत हुई और पूरे देश भर में यह संगठन कार्य कर रहा है। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। भेंडवडच्या गट मांडणी आणि भाकिताने शेतकरी सुखावला, राजा कायम पण देशात आर्थिक अस्थिरतेचे ढग असल्याचे संकेत। बाजू भक्कम असल्याने RRC कन्स्ट्रक्शनच्या बाजूने हायकोर्टात निकाल, सार्वजनिक बांधकाम विभागात आता टेंडर प्रक्रियेतून वगळू शकणार नाही। नऊ वर्षांनी लागले स्ट्रीट पोल, पण अद्याप लाईट्स मात्र लागले नाही। न्यू तापडिया नगरच्या लाईट्ससाठी निलेश देव यांनी दिला कंदील भेट। जन्ममृत्यूच्या फेऱ्यातच नाही तर दाखले मिळवण्यासाठी देखील अकोलेकर त्रस्त। उन्हात लावाव्या लागतात रांगा आणि हाती मात्र दाखला मिळत नसल्याची ओरड।
या दिवशी भुसावळ मार्गे रेल्वेने प्रवास टाळण्याची गरज. रेल्वेचा मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची होणार मोठी अडचण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.